आपल्याकडे 2 दिवसापूर्वी एक निवेदन प्राप्त झालेलं आहे. ज्यामध्ये शनैश्वर देवस्थान येथे बाहेरील जे काही दुकान विक्रेते आहेत, त्यांच्याकडून जे भाविकांना तेल दिलं जातं, त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे आणि त्याची तपासणी व्हावी, असं निवेदनाद्वारे आम्हाला विनंती करण्यात आली आहे. साधारणतः 2025 मध्ये पूर्वविश्वस्त काळामध्ये सुद्धा असा प्रकार निदर्शनास आलेला होता. तेव्हा काही विशिष्ट ब्रँडचंच तेल विक्री केलं जावं किंवा प्युअर तेल विक्री केलं जावं, असा त्यावेळेस प्रयत्न करण्यात आलेला होता. त्याच धर्तीवरती आपण यावेळेस सुद्धा यापूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभाग यांना आपण कळवलेलं आहे. आपल्या स्तरावरूनही या संदर्भामध्ये आपण पुढची जी तपासणी आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या बाबी तपासणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला भेसळयुक्त तेल आढळून येईल ते आपण बंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही 2 दिवसापूर्वी शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुलजी चोरमारे यांना भेटलो होतो व निवेदनाद्वारे त्यांना आम्ही सांगितलंय की शनी मंदिर परिसरामध्ये डुप्लिकेट तेलाचा दुकानदार हा धंदा मांडून बसले. तेलाचं तेल सांगून डुप्लिकेट केमिकल युक्त तेल हे शनी महाराजांच्या मूर्तीवर जाते. सरसोचं तेल ओरिजिनल सांगून डुप्लिकेट तेल हे शनिदेवाच्या मूर्तीवर जाते. शनिदेवाची मूर्ती ही स्वयंभू आहे, स्वतः शनिदेव आहे आणि ह्या डुप्लिकेट तेलमुळे मूर्तीची झीज होऊ शकते आणि हे सर्व व्यापारी लोक भाविकाच्या भावनेशी खेळत आहे, हिंदूंच्या भावनाशी खेळत आहे. आता आम्हाला चोरमारे साहेबांनी 2 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 2 दिवसात जर यांनी कारवाई केली नाही, हे तेल बंद केलं नाही, तर येणाऱ्या दिवसात मोठं आंदोलन या शनेश्वर देवस्थान विरुद्ध आम्ही करणार आहे. सर्व हिंदू समाज असतील, गावकरी असतील, आम्ही सर्वजण इथं आंदोलन करणार आहोत. हा, पहिल्यांदा देवस्थाननीच केली होती, त्यांच्याकडे कंप्लेंट केली, त्यांनी नमुने पाठवले होते, पण त्यांनी काय असं सांगितलं नाही का त्यांनी आम्हाला या त्याला भेसळयुक्त असं सांगितलंय का, असं त्यांनी काय बोलले नाही. याचा अर्थ यांचे 100% कोणी अधिकारी असतील, व्यापारी असतील, यांचे आर्थिक लागे बांधे हे तेल कंपनीशी असणार आहे. त्याच्यामुळे हे ना कारवाई करत नाहीये, त्याच्यामुळे हे टाळाटाळ करतात. आता बघा, हे दोन्ही बॉटल बघू शकता तुम्ही, हे तिळाचं तेल सांगतात दोन्ही, बरोबर. हे पण तिळाचं आहे, हे पण तिळाचं आहे. आता तुम्ही बघा कलर कसा दिसतोय, तुम्हाला जाऊन बघवा, कलर वेगळा वेगळा दिसतोय, डायरेक्ट दिसतो का. हे एकदम डुप्लिकेट तेल आहे, बघा तुम्ही, एकदम पाण्यावानी दिसते. आणि हे बघा तिळाचं तेल सांगतात, एकदम डुप्लिकेट तेल आहे. फरक तुमच्या समोर आहे. इथं काही व्यापारी दुकानदार ते होलसेल करतात, ते घरी बाहेरून मोकळ्या बॉटल आणतात, कच्चं तेल आणतात आणि कच्चं तेल आल्यानंतर त्याच्यात कलर टाकतात. कलर टाकल्यानंतर तेलाचा कलर चेंज होतोय लगेच, तुम्हाला दिसतंय. आणि भाविकांना सांगतात का हे तिळाचं तेल आहे म्हणून, सरसोचं तेल आहे म्हणून. हे फसवणूक करतात भाविकांची, भावनेशी खेळून राहिले हे लोक.